नमस्कार. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 317 आणि 318. इतने घने बादल के पीछे, इतने घने बादल के पीछे कितना तन्हा होगा चांद, कितना तन्हा होगा चांद. साधक श्री निसर्गदत्त महाराजांना विचारतो, तुम्ही नेहमी सहस्थिती म्हणता, ती प्राप्त करण्यासाठी आम्ही कोणती साधना करावी? महाराज यावर म्हणतात, सहस्थिती कशामुळे प्राप्त होते असे नाही, म्हणून तर ती सहस्थिती आहे. काही प्रयत्न करणे म्हणजे स्वस्थ होण्याकरता अस्वस्थ होणेच होय. पण योग्य समज म्हणजे सहस्थिती. आता योग्य समज कशामुळे येईल हे मात्र विचारू नका. आतापर्यंतच्या माझ्या शिकवणीत त्याचा सविस्तर असा उल्लेख झालाच आहे. फक्त आता ते सर्व वापरायला घ्या. मी आहे यातील आहे म्हणून जे असणे पण आहे तेच असा. मी आहे हे कधीच वैयक्तिक नसते. यातील मीचा प्रयोग हा केवळ आपण व्याकरणाकरता किंवा व्याकरणाच्या पूर्तीकरता करतो किंवा व्यक्त होण्याकरता करतो. आहे म्हणून आपल्या ठिकाणी जो असणेपणा आहे त्याबद्दल कुणालाच कधी शंका वाटत नाही. कुणी त्याचा पुरावा मागत नाही. म्हणून आहे असणेपणच असा. म्हणजे मुख्य इकडेच लक्ष ठेवा. पण लक्ष ठेवणारा न होता केवळ लक्षच असा. लक्षी नका तर केवळ लक्ष व्हा. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ध्यानी होऊ नका, ध्यान व्हा. समाधानी होऊ नका, समाधान व्हा. यापेक्षा दुसरी सहज सोपी साधना कुठची आहे तरी काय? साधना करायचीच असेल तर रोज सकाळी झोपेतून उठताच अजून पूर्ण जाग आली नाही व झोप पण अजून पूर्ण झाली नाही अशा संधिकालाकडे लक्ष ठेवा. त्याच क्षणी स्मृतिरूपाने असलेले मनातल्या मनात असणारे जग उदयाला येते. ते जग केवळ आणि केवळ आत्मनिष्ठ असे असते. असे जग उदयाला येण्या अगोदर आपण जसे असतो ती परिस्थिती वस्तुनिष्ठ स्थिती असते आणि हा भेद लक्षात घेऊन वस्तुनिष्ठ स्थितीकडे मूर्त राहणे हे या क्षणी लक्षात ठेवा. यावेळी खरे पाहता आपण स्वरूप स्थितीमध्येच असतो. परिपूर्ण आणि एकसंग असा असतो. या स्थितीचे वर्णन करताच येत नाही. याला शब्दरूप देण्याची मुळीच गरज नव्हती. पण दुर्दैवाने तसे करावे लागते. पण त्यामुळे त्याची मूळची असंगता, अलिप्तता मात्र उगीच दूषित झाली आहे. ही चूक आपण या बाबतीत मौन राहून आपल्याकरता ती चूक आपण मात्र सुधारू शकतो. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, या बाबतीत उगीच कुणाला काही सांगू नका. तसे तर तुम्ही सांगत राहाल तर तुमच्या अंगी बुवाबाजी बाणेल आणि तुम्हाला दुसऱ्याला काहीतरी सांगायचे हे व्यसनच लागेल आणि मग तुम्ही त्या व्यसनाचे वेगवेगळ्या तऱ्हेने समर्थन कराल. बुडविता जन देखवेना डोळा वगैरे वगैरे अशी भूमिका घ्याल. म्हणून सावध राहायला सांगतात. वर्णन किंवा लेखन हे ऐकणाऱ्याच्या आणि वाचणाऱ्याच्या आकलन शक्ती, कळकळ इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते. ऐकणारा, वाचणारा अगोदरच या बाबतीत त्यांनी अगोदर ऐकलेल्या, अगोदर वाचलेल्या, अगोदर अनुभवलेल्या, अगोदर सांगितल्या गेलेल्या गोष्टींनी अगोदरच भरलेला असतो. विविध रंगाचे चष्मे डोळ्यावर चढवलेले असतात. त्यामुळे तुमचे म्हणणे त्याच्यापर्यंत खरं तर पोहोचलेलेच नसते. म्हणून गप्प रहा. आपल्यापुरते स्वरूप ज्ञान
हे आपल्या जीवनात कसे कार्यवाही होऊन कसे प्रतीत होते याकडेच फक्त लक्ष ठेवा. गत जीवनाशी ताडून पाहत राहा. आता आपण अगदी वेगळ्या स्थितीत निश्चित आहो हे तुम्हाला त्याच वेळी कळेल आणि या बाबतीत तुम्हाला कुणालाच बोलाने किंवा लेखनाने काहीच सांगता येणार नाही आणि सांगायची इच्छा पण राहणार नाही. एक ठराविक साचा हा आधीच ठरवून त्यानुसार चालणे हे म्हणजे कधीच कुठे पोहोचणे नव्हे, ते तुम्हाला कधीच कुठे घेऊन जाणार नाही. ठराविक साचा हा भूत भविष्यानुसार ठरवण्यात आलेला असतो. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, भूत भविष्य वर्ज करून निव्वळ असा कल्पित मी किंवा भासमान मी किंवा अहम हा सदैव भासमानच असतो. तो विचाराचाच एक असा भाग असतो की ज्याला आपले अखंड साम्राज्य हवे असते, ज्याला आपले अखंड सातत्य हवे असते, ज्याला आपले सत्यत्व हवे असते आणि आपणच ते अखंडत्व आहोत, स्थिर पार्श्वभूमी आहोत. वस्तुतः तो तशी स्थिर पार्श्वभूमी नसूनही तसे तो स्वतःला समजत असतो. झोपेतून तुम्ही जागे कसे होता व रात्री आपल्या नकळत तुम्ही कसे झोपी जाता. झोपेतून जागे होतानाच्या आधी तुम्ही विचार करता काय की चला मला जागे व्हायचे आहे म्हणून, आणि झोपी गेल्यावर तुम्ही असे म्हणू शकता का की हे बघा मी गाढ झोपलो आहे, मला उठवू नका. तात्पर्य, जागे होण्याचा आठव आणि झोपी जाण्याचा विसर या परिवर्तनाला जाणणारी स्थिर अपरिवर्तनीय पार्श्वभूमी काहीतरी असलीच पाहिजे. स्थिर घटक काहीतरी असलाच पाहिजे. तर तो स्थिर घटक हा असणेपणाच्या स्वरूपात कधी तुम्हीच असता. केवळ कधी व्यक्त किंवा कधी अव्यक्त, परंतु असणेपणाच्या स्वरूपात तुम्ही सदैवच असता. भाग 318. एका झेन मास्टरकडे एक भाविक मनुष्य गेला. एका झेन मास्टरकडे एक भाविक मनुष्य गेला. मठात झेन मास्टर आहेत काय? त्याने शिष्याला विचारले. कारण गृहप्रवेशाच्या शुभ घडीला त्याला झेन मास्टरना आमंत्रण द्यायचे होते. शिष्य म्हणाला, गुरुजी सध्या व्यस्त आहेत. गुरुजी सध्या व्यस्त आहेत. भाविक दुसऱ्या दिवशी परत आला. त्याला तसेच उत्तर मिळाले, गुरुजी सध्या व्यस्त आहेत. भाविक वापस गेला. तिसऱ्या दिवशीही तो आला. त्याला तसेच उत्तर मिळाले, गुरुजी सध्या व्यस्त आहेत. भाविक चिडला. तो सरळ गुरुजीच्या कक्षेत गेला. झेन मास्तर शांतपणे डोळे लावून बसले होते. त्यांनी डोळे उघडले आणि इतकेच म्हटले, खरोखरच सध्या मी व्यस्त आहे. भाविक म्हणाला, 3 दिवसापासून तुमचे हेच उत्तर आहे, व्यस्त आहे, व्यस्त आहे, व्यस्त आहे. झेन मास्टर म्हणाले, खरे आहे. अजून माझे काम पूर्ण झालेले नाही. मी अजूनही व्यस्त आहे. कथेचे तात्पर्य सांगणे न लगे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही, वाटूच शकत नाही. हे आत्मप्रेम सर्व जीवजंतूच्या ठिकाणी सारखेच आहे. हे आपले असणेपण टिकून धरण्याचे किंवा नसलेले आणण्याचे असे प्रयत्नसिद्ध नाही. ते अवांछनीयरित्या आहे तेच सर्वांना मिळालेले आहे. त्याचा कधीच नष्ट न होणे हा त्याचा स्वभाव धर्म आहे. या अशा संकल्प विकल्प रहित असणेपणाला काहीच संकल्प विकल्प नाहीत, तरीही आपण आपल्या शुद्ध असणेपणाची प्रतीती ही आपण ठसठशीतपणे घेतच असतो, आहे तशीच घेत असतो. म्हणून निव्वळ असणेपणात असा हा उगमच आहे. या उगमातच राहा, किंबहुना हा उगमच व्हा. हे सर्व शब्दांनी फारच थोडे सांगता येते आणि ऐकणाऱ्याला जे सांगितले गेले
त्यापेक्षा कितीतरी त्याला ते कमी समजते. म्हणून आपले काम इतकेच की ऐकलेल्या गुरुवचनाचे आदरपूर्वक फक्त स्मरण करणे, दुसरे काहीच करणे न लगे. त्यामुळे तुम्ही आपोआप स्वस्वरूपाशी जोडल्या जाल व स्वस्वरूपाविषयी योग्य तुमचा निश्चय होईल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, "मला अजिबात महत्त्व देऊ नका, न माझ्या देहाकृतीला महत्त्व देऊ नका, मला महामंडित करू नका, महामंडलेश्वर करू नका. गुरुवचनाला चिटकून राहा. गुरुवचनाला गुरुपेक्षा जास्त महत्त्व आहे. म्हणून गुरुवचनाला चिटकून राहा. त्यावर खोलवर जा. वितंडवाद घालू नका. गुरुवचन कोणते? सध्या तुम्ही स्वतःला जे जे काही समजता त्याचा निष्ठुरपणे नकार द्या. त्याला निष्ठुरपणे नकार द्या. कारण तुम्ही तसे आहात हा तुमचा गैरसमज आहे. हे शोधा आणि हा गैरसमज गेला की जे उरेल किंवा जे उराल तेच तुम्ही शुद्ध असणेपणाने उरलेले असे मूळचेच असाल. इथे कोणत्याही तथाकथित साधनेचे अजिबात महत्त्व नाही. महत्त्व आहे केवळ आपल्या असणेपणात सहजपणे, स्वाभाविकपणे राहण्याचे महत्त्व कळण्याला. फक्त जे जसे आहे तसेच आहे यालाच चिटकून राहा. त्याला विरोध करणारे भासमान व्यक्तिमत्व मध्ये आणू नका. व्यक्तिमत्व आणू नका. विरोध करू, निंदा करू, समर्थन करू असे वाटताच. एखाद्या गोष्टीविषयी विरोध करू, निंदा करू, समर्थन करू असे वाटताच भासमान व्यक्तीचा उदय होतो. शारीरिक यातना, कष्ट, दुःख, एकटेपणा, बोरडम, क्रोध, हाव, ईर्ष्या इत्यादीच्या बाबतीत तुम्ही काही करू म्हणता. तुम्ही काही करू म्हणता त्यावेळी आणि त्याच वेळी आणि त्याच क्षणी भासमान असा काही करू पाहणारा येतो. म्हणूनच जे जसे आहे तसेच आहे यालाच चिटकून राहा. याचं महत्त्व कळणे म्हणजेच अधिक चिटकून राहणे होय. म्हणजेच समजले म्हणून लगेच केले असे झाले पाहिजे. म्हणजेच काय? समजले म्हणून लगेच केले असे झाले पाहिजे. नाहीतर महत्त्व कळलेच नाही असे म्हणावे लागेल. शर्टवर घाण पडली आहे हे दिसताच लगेच आपण झटकून टाकतो. कारण समजले म्हणजेच केले. यावर साधक म्हणाला, आध्यात्मिक जीवनातील अशी प्रगतीची लक्षणे कोणकोणती आहेत? महाराज म्हणाले, निश्चिंतपणा, निवांतपणा, आराम, असणेपणातच असणे आणि अंतर्यामी सखोल शांती आणि बाहेर मात्र भरपूर उत्साह. मला हे माझ्या सद्गुरूच्या तुटपुंज्या सत्संगात लाभले. मी स्वतः असे काहीच केले नाही. गुरूंनी केवळ असणेपणात राहणे हे सर्वात सोपे आहे एवढेच सांगितले. म्हणून मी सर्व फुरसतीचा वेळ यातच घालवला.